प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगदवंदनीय जगदमान्य विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी शोभणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा धर्माचं महत्त्व सांगणारा अभंग आहे। विठ्ठल विठ्ठल। या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ धर्म आहे गीता। या गीतेची सुरुवात सुद्धा धर्मापासून होती। जगामध्ये 4 पुरुषार्थ आहेत, धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत। धर्म हा जगामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे। धर्म जिवंत राहिला तर तुम्ही आम्ही जिवंत राहूत। धर्म हा जगामध्ये 1 नंबरवर आहे आणि तो सर्वात श्रेष्ठ जर कोणता धर्म असेल तो सनातन धर्म, हिंदू धर्म। आणि आपल्या धर्मामध्ये मरण आलं तरी स्वीकारायचं, पण दुसऱ्याचा धर्म न स्वीकारणं याला म्हणतात खऱ्या अर्थाने धर्म। म्हणून या धर्माचं पालन करणं आयुष्यामध्ये अत्यंत गरजेचं आहे। आता गीतेच्या पहिल्याच श्लोकामध्ये धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामका पांडवश्चैव किम कुर्वत संजय। धर्म आणि अधर्माची लढाई म्हणजे महाभारत। धर्म आणि अधर्माची लढाई म्हणजे महाभारत। चुलता पुतण्याचं भांडण म्हणजे महाभारत। सध्या महाराष्ट्रभर चाललेलं चुलता पुतण्याचं भांडण म्हणजेच, बोला ना, हेच आहे सध्या। काय वेगळंय? सत्ययुगात सुद्धा चुलता पुतण्याचं भांडण होतं। आजही महाराष्ट्रामध्ये चुलता पुतण्याचा वाद आणि भांडण चालूच आहे। कशासाठी? घरगुती आहे। धृतराष्ट्र आणि पांडुराजा असे 2 सख्खे भाऊ। पांडुराजा वारले आणि त्यांना 5 मुलं, नकुल, सहदेव, भीम, अर्जुन आणि युधिष्ठिर म्हणजे धर्म। पण या धृतराष्ट्राच्या डोक्यातच नाही की आपल्या पुतण्याला काही द्यावं। श्रीकृष्णाने शिष्टाई केली की पांडवाला काहीतरी द्या, पण हा दुर्योधन म्हणला सुईच्या टोकावर बसेल एवढं सुद्धा मी देणार नाही। काय कारण नाही द्यायचं? आजही तुम्ही बघा ना, पुतण्या जरी योग्य असेल पण स्वार्थ कुठं माणसाला चुकतोय का? मुलाकडेच जातो ना। आता आपण महाराष्ट्राचं उदाहरण घेतो किंवा महाभारताचं। तुम्ही माझ्या समोर एवढे बसलात, तुमचं मुलावर जास्त प्रेम आहे का पुतण्यावरही? इमानदारीने सांगा, बोला ना। मुलावरच असणार आहे, काय वेगळं काय आहे? पण परिस्थिती कठीण असते। मुलावर जरूर प्रेम करावं पण पुतण्यालाही कुठेतरी न्याय दिला पाहिजे। पण कधी कधी शहाणी माणसं सुद्धा चुकल्याशिवाय राहत नाहीत। येथे ज्ञानाचीही मती भ्रंशे। कधी कधी ज्ञानी लोकांची मती म्हणजे बुद्धी सुद्धा हे झाल्याशिवाय राहत नाही, भ्रष्ट झाल्याशिवाय। तसं धृतराष्ट्राची श्रीकृष्णाने सांगितलं 5 गावं तरी द्या, पण शेवटी दुर्योधनाने सांगितलं काहीच देणार नाही। मग भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने पांडवांसाठी स्वतंत्र खांडव प्रस्थमध्ये खांडव वन जे होतं ते बाजू नष्ट केलं आणि त्या ठिकाणी भगवंताने इंद्रप्रस्थ निर्माण केलं। मोठे मोठे महाल बनवले। इंद्रप्रस्थ हस्तिनापूरपेक्षा भव्य दिव्य बनवलं आणि तिथं राजसूय नावाचा यज्ञ ठेवला। त्या यज्ञासाठी देशातून राज्यातून लोक वेगवेगळे राजे लोक आले। हस्तिनापुरामधून सुद्धा भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य हे सर्वच, शकुनी, दुर्योधन, दुःशासन सर्वच हजर झाले विदुर काका सहित। इंद्रप्रस्थ दुर्योधनाने पाहिल्याबरोबर तर दुर्योधनाचं डोळेच फिरले, कारण हस्तिनापुरापेक्षाही जबरदस्त। ज्यांना मी माझ्या हस्तिनापुरामध्ये सुईच्या टोकावर बसेल एवढं सुद्धा दिलं नाही आणि त्यांनी एवढं निर्माण केलं। तुम्हाला सांगू का, काही माणसाच्या हातातलं जरी घेतलं ना तर इथलं कोणाला घेता येत नसतं। भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांचे पाठीराखे होते। एवढं मोठं बनवलं, दुर्योधनाला इकडे तिकडे पाहू लागला
आणि अशी ती मय सभा बनवलेली होती की ज्या ठिकाणी असा काच लावलेला असायचा, दुर्योधनाला वाटायचं सरळ सरळच जायचं आणि काचेवर धडकायचा. एके ठिकाणी असं पाण्यासारखं दिसायचं, दुर्योधनाला वाटलं पाणी आहे म्हणून तो धोतरवर धरून चालायचा, पण तिथं पाणीच नसायचं. ज्या ठिकाणी खरं पाणी, दाशी म्हटली दुर्योधन पुढे पाणी युवराज जाल, पण तो म्हटला दाशा सुद्धा खिलवाड करतात, कारण ह्या लबाड लोकाला खरं पटत नसतं, त्यांना लबाडच पटत असतं. म्हणून तशाची मैत्री होती, चांगल्याची होत नाही. गेले पडले पाण्यात, हसली वरून द्रौपदी, आंधळ्याचा मुलगा आंधळाच. ठिणगी पेटली. दुर्योधन अगोदरच त्याच्या मनामध्ये अशी ईर्ष्या, द्वेष, आणि पुन्हा त्याच्यामध्ये हे झालं. सर्व कार्यक्रम वगैरे संपला आणि दुर्योधन निघून गेला, सर्वच गेले. पण हस्तिनापुरामध्ये गेल्यानंतर दुर्योधनाला झोप नाही, काहीतरी पर्याय शोधला पाहिजे. मग शकुनी मामाने आणि दुर्योधनाने पर्याय शोधला की काय करायचं, दूत खेळायचं. निमंत्रण पाठवलं कुठे, इंद्रप्रस्थला. आणि क्षत्रिय धर्मामध्ये एक नियम असतो की बोलवल्याच्या नंतर जावंच लागतं. 5 पांडव 6वी द्रौपदी हस्तिनापुरामध्ये हजर झालेत. इकडच्या बाजूने धर्मराज होते द्यूत खेळायला आणि तिकडून शकुनी मामा पाशे टाकायला होते. टाकले. अगोदर थोडस सोनं नाणं लावलं ना डावावर, ते गेलं. हत्ती लावले, घोडे लावले, संपत्ती लावली, इंद्रप्रस्थही गेलं. शेवटी धर्मराज म्हटले आता बस खेळायचं, सर्वच गेले. नाही म्हणले आहे ना तुमचा भाऊ. भीम डावावर ठेवला, अर्जुन, नकुल, सहदेव, अर्जुन सगळेच ठेवले. शेवटी स्वतःही डावावर बसले. म्हणले आता काहीच राहिलं नाही. म्हणले काही कसं नाही राहिलं, द्रौपदी आहे ना ती. आता एक मला कधी कधी प्रश्न पडतो विष्णू महाराज की धर्मराजाची बुद्धी सुद्धा काय काम करत असेल त्यावेळेस, किती विवेक शून्य झाली असेल की स्वतःची पत्नी कोणी डावावर ठेवतं का हो. आजचे पुरुष माणसं, किती गरीब माणूस असू द्या, ऊस तोडणारा माणूस सगळं सहन करतो, पण आपल्या पत्नीकडे जर वाकड्या नजरेने कोणी बघितलं तर त्याचा डोळा काढायची तयारी असते. पण त्यावेळेस यांच्या डोक्यात नाही आलं. द्रौपदीलाही डावावर ठेवलं, जिंकून गेली द्रौपदी. शेवटी कर्ण एवढा उदार, पण आयुष्यातली पहिली चूक. दुर्योधनाला म्हणताय मित्रा आण त्या दासीला. अरे जी 5 पतीची पत्नी आहे ती कसली पतिव्रता, तिचा मान काय आणि अपमान काय, ती वेश्या आहे. आणि मग दुर्योधन सांगतो दुःशासन आण माझ्या दासीला, आज बघू दे तरी ती कशी आहे तर. आणि मग जातो सेवकाला पाठवतात, पण द्रौपदी येत नाही, कुलवधू आहे ती. मग त्यावेळेस स्वतः दुर्योधन सांगतो दुःशासना जा द्रौपदीला आणायला. जातात द्रौपदीला आणायला. द्रौपदी सांगते धीरेस मी भाभी आहे तुझी, भाऊजाई आई समान असते. अरे तू कसली आई समानाने काय, तुला आम्ही जिंकून आणलंय, तू आमची दासी आहेस. द्रौपदी तसे आहे ना तर केसाला धरलं आणि फरफटत भर सभेमध्ये आणलं. सभेमध्ये आणल्याच्या नंतर द्रौपदी आता सगळ्याकडे पाहते. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, शूर वीर 5 पती आहेत. ज्या अर्जुनाच्या बाणाचा टंकार जर वाजवला तर पृथ्वी हादरत होती असा अर्जुन, ज्याच्या हातातलं गांडीव शस्त्र धारण केलं तर सर्व थरथर कापत होते योद्धे असा अर्जुन. सर्व असताना द्रौपदी सगळ्याकडे पाहते, पण तिथे कुणीच द्रौपदीची आज लाज राखू शकत नव्हतं. त्यामुळे द्रौपदीने विचार केला की आता आपली लाज इथं कुणी राखू शकत नाही. मग शेवटी द्रौपदीने कृष्णाचा धावा केला. कृष्णा गुंतलासी द्वारकेच्या राया,
द्वारकेच्या राया वेळ का सखया लावीला. गोड गायलं ताईनी. कृष्णा कान्हा सख्या माझ्या पाठीराख्या कुठं गुंतलास. देव म्हटला गुंतलोच नाही, मला उशिरा बोलवलंस. कौन कहता है भगवान आते नहीं, द्रौपदी सरीखे बुलाते नहीं. कौन कहता है भगवान खाते नहीं, नामदेव राय सरीके खिलाते नहीं. कोण म्हणतं देव येत नाही? येतो, पण बोलवणारा तसा पाहिजे. हा कहे लक्ष्मी, ती कहे गजराज, आगे लगत गोली पीछे होत आवाज. असं देवाचं काम आहे. फक्त अर्थतेने बोलवणारा लागतो, तसं नाही. म्हणून द्रौपदीची लाज राखण्यासाठी श्रीकृष्ण परमात्मा आता द्रौपदीच्या अंगावरची साडी झालीत. माता माऊल्यांनो, आपली साडी किती मीटरची असती? 5-5.5 मीटरची साडी. दुःशासन साडी खेचायला लागलाय द्रौपदीच्या अंगावरची. साडी का नारी, नारी का साडी, साडी का नारी, नारी का साडी. काहीच तपास लागायला तयार नाही. दुर्योधन म्हणत आहे खेचो दुःशासन, खेचो दुःशासन. अरे तुम्ही कितीही ओढलं तर जे देवाकडचं आहे त्याला काय तुम्ही ओढू शकता? साड्याचे ढीगचे ढीग निर्माण झाले. दुःशासनाला घाम फुटला, पण द्रौपदीच्या अंगावरचं वस्त्र बाजूला झालं नाही. ढीग झाले हो, काय सांगावं तुम्हाला. आणि मग शेवटी दुःशासन खाली पडला, खाली बसला, घाम फुटला, पण साडी बाजूला झाली नाही. अगोदर 5 पांडवांनी खाली माना घालून बसले होते की आता आपली पत्नीच्या अंगावरचे वस्त्र काढत आहे साडी, पण अजिबात साडी बाजूला झाली नाही. यांनी सुद्धा वर पाहिलं. काय सांगावं तुम्हाला. आणि त्यावेळेस द्रौपदीचे वाक्य आहेत की ही सभा विद्वानाची नाही हस्तिनापुराची. सर्व जे बसलेत नाही तर शूरवीर योद्धे, तर हे कायर लोकांची सभा आहे. कायर हे द्रौपदीचे वाक्य आहेत बरं. आणि एक वाक्य लक्षात ठेवा, सगळेजण कान उघडे ठेवून. जर भीष्माचार्य म्हटले असते खबरदार दुःशासना द्रौपदीच्या साडीला हात लावशील, तर मला वाटत नाही दुःशासनाची हिम्मत झाली असती द्रौपदीच्या साडीला हात लावायची. पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, ज्या ज्या वेळेस या महाराष्ट्रात आणि देशात शहाणी माणसं गप्प बसतात त्यावेळेस मूर्ख लोकांचा सुळसुळाट होत असतो. म्हणून शहाण्याने भूमिका घ्याव्या लागतात. त्याला फार मोठं महत्व आहे बरं. भूमिका घेणारी माणसं लागतात. कुठलाही क्षेत्र असू द्या, सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक, प्रपंच, परमार्थ कुठले असू द्या. पण काही लोक आयुष्यात भूमिकाच घेत नाहीत. सदा न्यूट्रल, घेरच टाकत नाहीत. आणि न्यूट्रल सगळ्यात धोकेबाज. ज्याच्यावर गुलाल पडल तिकडे हे जातात, इकडे नसतात आणि इकडे नसतात. कधीच भूमिका नसते त्यांची, सदा न्यूट्रल. तसं नका, पण कुठेतरी जीवनामध्ये भूमिका घेण्याचा प्रयत्न करा. शेवटी दुर्योधन म्हणतो द्रौपदीला माझ्या मांडीवर बसवा, पण त्यावेळेस मग भीम गप्प बसत नाही. आणि भीम प्रतिज्ञा करतो, चारी दिशा आकाश आणि पृथ्वी ऐका म्हणतात, ज्या दिवशी या दुर्योधनाची मांडी तोडील तरच पांडवाचा पुत्र आहे, अशी गर्जना केली हो. आणि म्हणून तर भीमाने गदेने दुर्योधनाची मांडी तोडली, तिथं त्याचा मृत्यू झालेला आहे. हे महाभारत आहे हो. शेवटी परिस्थिती इतकी भयान आणि कठीण झाली, आपल्या सर्वांना ज्ञात आहे. नंतर 12 वर्ष वनवास काढला पांडवांनी, 1 वर्ष अज्ञातवास झाला. शेवटी युद्धही ठरलं. दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ नेऊन उभा केला कृष्णाने. पुन्हा अर्जुनाला मोह निर्माण झाला. मोह धरिले ऐसे होईल, अस्ति प्रतिष्ठा जाईल आणि परलोकही अंतरेल आई केसी. मोह धरलं तर सगळंच जातं. पुन्हा मोह निर्माण झाला. गुरु द्रोणाचार्य धनुर्विद्या शिकलोय, भीष्माचार्याच्या मांडीवर लहानाचे मोठे झालो. कृपाचार्य कुणाला बाण मारू, पण श्रीकृष्णाने सांगितलं अर्जुना सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण. मूर्खपणा सोड आणि हातात धनुष्यबाण घे आणि लढ. एक वाक्य लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये सडत सडत जगण्यापेक्षा लढत लढत जगा, त्याला म्हणतात जगणं. आणि कधी जीवनामध्ये लढावी वृत्ती असली पाहिजे. लय सडत सडत नका जगू. फार जगण्यापेक्षा थोडंच जगा, पण जरा असं चांगलं जगा. एके ठिकाणी सुंदर म्हटलेलं आहे, युद्धों को घाव का भी सीना सीखो,
युद्धों को घाव का भी सीना सीखो, विष छोड़कर अमृत पीना सीखो। ए चांद सितारों पे उड़ने वालों, ए चांद सितारों पे उड़ने वालों, मनुष्य होकर अभी धरती पर जीना सीखो, जीना सीखो। जगायचं शिका। ज्याचं मन मनगट आणि मेंदू स्ट्रॉंग आहे ना, त्याच्या आयुष्यात कमी पडत नाही हो। जगता आलं पाहिजे माणसाला, म्हणून चांगलं जगण्याचा प्रयत्न करा, स्ट्रॉंग। म्हणून श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं। आता सगळेजण म्हणतात महाभारताचं युद्ध हे दुर्योधन दुःशासनामुळे झालं, अजिबात नाही। कधी पिक्चर मधले हिरो समोर दिसतात, पण खरे डायरेक्टर वेगळे असतात। तसं महाभारत घडवणारे मास्टर माइंड हे वेगळे होते। कोण होते? शकुनी मामा। शकुनीने खरं महाभारत घडवलं। शेवटी 100 कौरव मारल्या गेले, पांडवाचा विजय झाला। म्हणजे कुणाचा विजय झाला? धर्माचा विजय झाला। कधीही अधर्मावर धर्माचा विजय होत असतो, आणि या जगामध्ये त्रिकाला बाधित शेवटी धर्म हा श्रेष्ठ असतो। म्हणून आमचे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्हाला धर्माचं पालन करायचंय आणि पाखंडी लोकांचं खंडन करायचंय, हेच आमचं काम आहे। बोला। धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम। जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, धर्माचं पालन करणं आणि पाखंडी लोकांचं खंडन करणं हेच आमचं काम आहे। नवसे कन्या पुत्र होती, तरी का करणे लागे पती। 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराज म्हणतात, नवसाने जर मुलं झाली असती तर पती करायची, लग्न करायची काय गरज पडली असती। करणे पाखंड खंडन, पाखंडी लोकांचं
खंडन करण्याचं काम खऱ्या अर्थाने आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी केलेलं आहे. म्हणून धर्म या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे. एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती. धर्म आहे जगामध्ये, धर्म सर्वात श्रेष्ठ आहे. आज आपला सुद्धा धर्मवीर संभाजीराजे ज्यावेळेस औरंगजेबाने धर्मवीर संभाजीराजांना पकडलं, पण औरंगजेबाने नाही पकडलं. कुणी पकडून दिलं? इतिहास माहित असेल ना. संभाजीराजांच्या मेवण्याने पकडून दिलं. आपलीच माणसं जेव्हा गद्दार निघतात ना त्यावेळेस वाटुळ होत असतं. म्हणून जवळच्या पासून सावध राहायचं. आणि आपलेच आपल्याला त्रास देतात. लांबून पार्सल कधीच येत नाही, हे कधी डोक्यात ठेवा. आपल्या रोहनवाडीला त्रास द्यायला आपल्याच गावातली भावकी का आम्ही येणार आहेत का बीडवरून पाटोदेवरून त्रास द्यायला? नाही, जवळचेच भावकीच शेजारचेच त्रास देणार, दुसरं कोणी देत नाही. इतिहासच सगळा तसाच आहे. जवळच्या पासूनच त्रास होतो, तसं जवळची लोकच त्रास देतात. विठ्ठल मेवण्याला काहीतरी दिलं असेल ना औरंगजेबाने, एखादं जिल्हा परिषद तिकीट. माणसं का फुटतात माहिती ना तुम्हाला सगळ्यालाच. हां, कशामुळं फुटतात? थोडे पद मिळाले, काहीतरी कामं मिळाले की माणसं फुटले म्हणायचं. फक्त वरून दुसती ना आतून कुस्ती आहे. गाडीत एकाच्या प्रचार एकाचा, मतदान एकाला, दारू एकाची. विचारलं तुम्ही कोणाचे म्हणतात तसं काय नाही. पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिले वैसा. ते काय वारकरी थोडीच आहेत ज्ञानोबा तुकाराम करणारे निष्ठावन महाराज आपल्यासारखे. यांचं वेगळंच असतं. तसं मेवण्याने पकडून दिलं. म्हणून मेवण्यापासून सावध राहत जा बरं का माणसं. बायकोचा भाऊ, पण तुम्हाला मेवण्याची फार आवड. सख्खा भाऊ आला तर विचारणार नाहीत, पण मेवणा आला की निघालेच काळी पिशवी घेऊन. काळी पिशवी कळाली असेल ना. PhD झालेले माणसं आहेत बरं त्याच्यात. ओके, काला होईपर्यंत थांबलेत काही लोक. नको बघ गावात सप्ताह चाललाय. काळी पिशवी घेऊनच. रक्ताच्या नात्याला कोण विचारतंय? सख्खी बहीण आली तर लवकर भारी साडी नाही, पण मिळून आली की टाकलीच गाडीवर की डायरेक्ट जालना. हे की नाही? तिथं नाही पसंत झाली तर छत्रपती संभाजीनगर. असं आहे, फार अवघड आहे. भावजाय हो, सगळ्या भावजाय डोक्यात ठेवा. तुम्ही नणंद जर आली तर खालीवर बघता साडी कशी घ्यायची, पण तुम्ही जर नंदेला चांगली साडी नाही घेतली आणि चांगला पाहुणचार नाही केला तर जमिनीवरच दावा आहे बघा. मग प्रॉपर्टी वाटून द्यायची का नंदेला गोड बोलायचं हे तुम्ही ठरवा. आणि आता चलतंय बरं का लोकांचं. वयस्कर आजी झालेल्या नंदा सुद्धा जमिनीवर दावे टाकायला लागलेत. आता अवघड झालंय. कायदे सगळ्यासाठीच लागू झालेत. त्याच्यामुळे महिला मंडळ याचा सगळ्यांनी थोडासा विचार करा. तसं यांच्या ह्या मेवण्याने पकडून दिलं. आणि मग संभाजीराजे यांना साखळदंडाने बांधलं आणि समोर आणलं. तरी संभाजीराजे मान झुकत नव्हती, पाठीचा कणा लवत नव्हता, डोळे आग ओकत होते. तोच बाणा, तोच रुबाब, तीच छाती. आणि मग समोर औरंगजेब आला आणि औरंगजेब म्हणतो, क्या काफिर है, नजरे झुकाते नहीं, संभा आपको डर नहीं लगता. अरे संभाजी राजा म्हणले, अरे औरंगजेब घाबरायला काय, शिळीचं बकरू आहे का? अरे वाघाचा छावा आहे. आणि तू कुणाला मारशील? अरे या शरीराला मारशील, पण तमाम हिंदुस्तान मध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये धर्मवीर संभाजीराजे जिवंत आहेत. धर्म कधी मरत नसतो, धर्म जिवंत आहे. म्हणून धर्मासाठी थोडंसं बघा, आपल्या धर्माचा विचार करा. गर्व से कहो, गर्व से कहो हम हिंदू है और हिंदुस्तान हमारा है. गर्वाने म्हणा. आणि तुम्हाला सांगून जाईल आपल्याला, जर छत्रपती शिवाजी महाराज नसते झाले तर बसलेल्या सगळ्यांना दाढ्या दिसल्या असत्या. सलाम वालेकुम वालेकुम सलाम. शांताबाईची शकीना झाली असती.
हे त्यांचे उपकार आहेत आपल्यावर. कुठंतरी थोडस लक्षात घ्यावं. हा, धर्मासाठी जगण्याचा प्रयत्न करा. या जगामध्ये धर्म आहे म्हणून तुम्ही आम्ही जिवंत आहोत. आणि तुम्हाला दुसरा विषय सांगून जाईल, हिंदू धर्माचा सगळ्यात मोठा विजय त्या दिवशी झाला ज्या दिवशी राम मंदिराचा निकाल लावला. त्या दिवशी सगळ्यात मोठा विजय झाला. याला म्हणतात भूमिका घेणारी माणसं. 500 वर्ष झालं. 500 वर्ष. तुम्हाला सांगू का, 150 वर्ष इंग्रजांनी आमच्या देशावर राज्य केलं. पोर्तुगीज आले, डच आले, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, औरंगजेब. पण त्याच्याही अगोदर बाबर होता. बाबर हा सगळ्यात वाईट होता. खरे आपलं जे अयोध्येचं मंदिर पाडलं हे बाबरनी पाडलं. आणि पुन्हा बाबरी मस्जिद उभा केली होती. आणि मग ती बाबरी मस्जिदचा ढाचा पाडायला आपला महाराष्ट्र कारसेवेमध्ये सगळ्यात पुढं होता. हे सुद्धा आपलं भाग्य आहे बरं का महाराष्ट्राचं, की तिथं आपण गेलेलो आहोत. आणि त्या कारसेवेमध्ये हजारो लोकांचं बलिदान झालं. शरयू नदीच्या पात्राकडे अनेकाचं ब्लड वाहिलं असेल, रक्त वाहिलं असेल. अनेकाने आपलं रक्त दिलं. तुम मुझे खुंदो मैं तुम्हें आजादी दूंगा. सुभाषचंद्रजी बोस. कुणीतरी रक्ताचं बलिदान दिल्याशिवाय इतिहास घडत नसतो आणि क्रांतीही घडत नसती. आणि मग राम मंदिराचा निकाल लावला. काही म्हणा तुम्ही, देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी पठ्ठे वाघच आहेत. 370 कलम हटवला, गोहत्या बंद केली. आणि आता एकच राहिले, समान नागरी कायदा झालं म्हणजे झालं. आणि ते होणार, काळजी करू नका, करणार. त्या दिवशी 22 जानेवारी हा दिवस हिंदू धर्माची आन बान शान श्वास आणि वारकरी संप्रदायाचा मूळ मंत्र रामकृष्ण हरी. स्टार्ट एंड, सुरुवात शेवट ज्ञानदेव तुकाराम. रामाचं आणि वारकरी संप्रदायाचं घनिष्ठ नातं आहे. तो राम मंदिराचा ज्या दिवशी राम मंदिराच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली त्या दिवशी हिंदुस्तान मधला सर्व हिंदू राष्ट्राचा विजय झाला आपला. 22 जानेवारीचा दिवस सूर्य उगवला. तो इतिहासाची क्रांती घेऊन त्या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार आम्ही स्वतः होतो. आम्हाला निमंत्रण पत्रिका होती विष्णू महाराज म्हणून तिथे जाता आलं. दिवसभर होतो आम्ही मंदिराच्या तिथे समोरच मोदीजींची सभा ऐकायला. योगीजी कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे नाही तो. फकडच माणसं लागतात तो तेव्हा काहीतरी क्रांती घडते. आणि काय सांगावं, काय सुंदर मंदिर बनलंय. बोला. बनाएंगे मंदिर, टाळ्या वाजवा सगळे. बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. कसम तुम्हारी प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है. अब तक वादा बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, बन गया है मंदिर.
वाजवा जोरात टाळ्या जरा. अहो जिजामातेने तलवारी घेऊन लढल्या, तारा राणी येसुबाई राणी, तुम्ही तिथंच असं कसं काय? जरा टाळ्या जोरात येत नाहीत बा, पण हे काय बरोबर नाही. जरा जोरात. पुरुष माणसं तुम्हाला काय वेगळं? वाजवा ना जोरात टाळ्या जरा. हे काय? हे ॲक्युप्रेशर आहे. तुम्ही जेवढी जोरात टाळी वाजवताना आयुष्यात अटॅक येत नाही. जोरात टाळ्या वाजवायच्या तरवेज सगळ्यांनी फ्रेश बसा, सावधान मध्ये. हा, सगळे असे माणसाचं फ्रेश कीर्तन आहे का? काही टेन्शन नाही, काय नाही, काय नाही, घेऊ नका टेन्शन. लेणे का नाही देणे का, द्यायचंही नाही आणि घेऊ नका. असा फ्रेश जीवनात मस्त जगावं. या जन्मावर, या जगण्यावर शतधा प्रेम करावे. तुम्ही तुमच्यावर प्रेम करा आणि या जगामध्ये सगळ्यात VIP तुम्ही स्वतःला समजा, त्यावेळी सक्सेस व्हाल. स्वतःला VIP समजा जीवनामध्ये. स्वतःला वेळ द्या, स्वतःला डेव्हलप करा, त्यावेळी जीवनाचा आनंद तुम्हाला मिळेल. नाहीतर काय हो, कसंही जगायचं नाही. जीवनामध्ये आनंद मिळतो या जीवनाचा. केव्हा आनंद मिळतो जगण्याचा? सुगंधा परी दरवळा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. गुड बेटर बेस्ट. खूप सुंदर आवाज. असं वाटतं की स्वर्गातच आहेत आपण. एवढा आनंद मिळतो कुठं माता भगिनीनो? आयुष्यात मिळत नाही हो. हा आनंद आहे खरा. आणि काय सांगावं, राम मूर्ती बसल्यापासून सर्व आनंदच आनंद. घरोघरी दिवे लावले, पूजा केली, खूप चांगलं झालं. हे धर्माचं कार्य आहे खरं. असं जीवनामध्ये पाहिजे ना, आनंद घ्या आयुष्याचा, परमार्थ करा, चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करा, काही नाही. म्हणून धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. महाराज म्हणतात हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. आता बीज वाढवण्याचं काम करायचे. भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव. भूमीमध्ये काय मर्दपणा आहे हे आलेल्या कोंभावरून कळतं बरं का. पीक जर चांगलं आणायचं असेल तर जमीनच चांगली लागते. सोयाबीनचं पीक 4-5 महिन्याचं, कपासीचं पीक 5-6 महिन्याचं, ऊसाचं पीक 12 महिन्याचं. आता 12 महिन्याच्या आतलं पीक घेण्यासाठी जर जमीन भुसभुशीत लागती, सुपीक लागती, तर काहीचं 25 वर्षाचं, 40, 50, 60, 80, 100 वर्षाचं हे पीक तुमच्या माझ्यासहित चांगलं जन्माला घालण्यासाठी आईरूपी जमीन सुपीक लागते. तेव्हा तुमच्या माझ्यासारखं पीक हे चांगलं जन्माला येतं. जमीन चांगली लागते, जमीन सुपीक लागते. धन्य धन्य जेचे कुशी ज्ञानदेव जन्मले. रुक्मिणी आई साहेबांची कुशी पवित्र होती म्हणून ज्ञानोबरायासारखं रत्न असा हिरा त्या माऊलीच्या पोटी जन्माला आला. जिजाऊ मासाहेबांची कुशी पवित्र होती म्हणून छत्रपती शिवरायांसारखे राजे जन्माला आले. आईची कुशीच पवित्र लागते हो. तेव्हा त्या कुशीत चांगल्या मुशीतली माणसं जन्माला येतात. मग कुस पाहिजे चांगली, जमिनी बी चांगल्या पाहिजेत. माड रानावरच्या जमिनीचा उपयोग नाही. पुढे दारे धरले की पाठीमागं सुकतं.
आणि पिकही काडावर जातं, छोटे छोट्याच काड्या, छोटे छोटेच कंस, उतार नाही त्याला, काही नाही. जमीन चांगली लागते ना. तुम्ही बघा ना, गावखारची जमीन एकदा पाणी दिलं ना, 15 दिवस नाही पाणी दिलं तर पीक तड धरतं. पिकही मजबूत, कणसही जबरदस्त आणि उतारही भरपूर. कसदार लागते जमीन. जो खरा तुझा पोटे आहा, शुद्ध तुझा पोटे आहा, शुद्ध तुझा पोटे, शुद्ध तुझा पोटे आहा, फळेर सळा घोमटे आहा, फळेर सळा घोमटे, मुखी अमृताची वाणी आहा, मुखी अमृताची वाणी फळेर सळा घोमटे, फळेर सळा घोमटे, मुखी अमृताची वाणी आहा, मुखी अमृताची वाणी वा. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. बीज शुद्ध लागतं तेव्हा फळ गोड येतं बरं का, कोणाला येत नाही. बीज म्हणजे बी, आपल्या मराठवाड्यातल्या भाषेत बी. गेल्या वर्षी काही शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरलं, पहिली पेरणी केली, उगवलंच नाही, म्हणले बी खोटं लागलं. दुसऱ्यांदा पेरलं, उगवलंच नाही, बी खोटं लागलं. तिसऱ्यांदा पेरलं तेव्हा उगवलं. मला काय म्हणायचंय, जमिनीतलं बी पहिल्यांदा दुभारणी, तिसऱ्यांदा पेरल्यावर उगवलं, बी खोटं लागलं. पण या बियाचं काय करायचं, कळालं का नाही? हे बी खोटं लागल्यावर कुठं बदलायचं? हे बीपीवर लागतं. नाही तर काय बी फार बेकार. या बियाणी चांगल्या चांगल्याच वाटोळं केलंय. हे का बी चांगलं आहे का म्हणता? बी चांगलं लागतं. बी कोई आंब्याची, काही आंब्याच्या कोया आंबट आहेत, पण आंबा चांगला पाडाला लागू दिला आणि पिकू घातला तर मग खायला गोड, मग रसाच्या कामाचा येतो. त्याला मग आमच्यासारख्या महाराजांना जावयाला बोलून रस खाऊ घालतात. प्रत्येक गावामध्ये असे काही ठराविकच आंबे, ते म्हणजे लोणच्याचे आंबे. लोणच्याचे आंबे, कशाही आंब्याचं लोणचं घातलं तर नाचतं आणि लोणचं 12 महिने टिकावं लागतं. मग ते ठराविकच लोणच्याचे आंबे असतात, ते ठराविकच ठिकाणी येतात. मग गावातले लोक म्हणतात, पाटील 50च कायऱ्या द्या पण लोणच्याला द्या बरं का. बरोबर आहे का महिला मंडळ? तुम्हाला टेक्निक माहिती द्या. मीठ, मिरची, मसाला, लोणचं करायला किती लागतं ते. हे 2 जाती माहिती, पण तिसरी माहिती का जात? तिचं नाव आहे शेपाट. शेपे आंबा तुमच्याकडं आहे का नाही? आपल्याकडं आहे ना. हे शेप्या फार बेकार. शेपे आंबा आंबटही नाही, थड पिकलं तरी तसलंच, खायला माणूस गेलं शेपाट. भगवानगडाचे महाराज आहेत भीमसिंह महाराज. त्यांनी 98ला मला श्री क्षेत्र मीराबाई आईसाहेब संस्थान महासांगवी त्या गादीवर बसवलं. पूर्वी संन्यासाची गादी, आणि त्या गादीचा नियम असा की तिथं महिलाही बिना लग्नाचीच गादी चालवावं लागते. तसं मी वयाच्या 22व्या वर्षी त्या गादीवर बसले, ते भीमसिंह महाराजांच्या याने. आणि आमच्या बैठकीच्या पाठीमागं 2 झाड आहेत महाराज, एक गोड आंब्याचं आणि एक शेपाट आंब्याचं. ते गोड आंब्याला दरवर्षी 15-20च कायरे येतात, पण ह्या शेपे आंब्याला बुडापासून शेंड्यापर्यंत भरपूर. ज्याचा कंटाळा त्याचा वानवळा. जे लोक वर्गणी सत्याला देत नाही देवानी, त्याच्याकडं इतका कसा पैसा दिलाय तेच मला कळत नाही कधी कधी देवा. हा, लबाड लोकांकडंच पैसा हो, आणि पुन्हा त्यांच्याकडे पैशाला जन्मठेप. शेपाटाला फळच जास्त ना हो, काय करता. भरपूर संपत्ती त्यांच्याकडं.
ते कधी देवा धर्माला काढायचे नाहीत, काही नाही. चांगल्या पैशावाल्याने जर वर्गणी, पण तुम्हाला सांगू का, गरीब लोक लवकर वर्गणी देतील पण पैशावाले द्यायचे नाहीत. तिकडं पार्ट्यात पैसे घालतील पण असं परमार्थ नाही नाही, नको नको, कशासाठी, टाईम इज मनी. अरे कशाचा टाईम इज मनी, काय करतो हा? किती सोनं किती असू द्या, मेल्यावर काय बांधून नेणार आहे का? हा, आणि किती श्रीमंत लोक झाले तर चिल्लर नोटा खातेत काय? ज्वारीन गव्हाच्या चपात्याच खावं लागतात ना, काही कायला नाही कळत. ते आमच्या आईने काय केलं, ते झाडच तोडलं. मी म्हटलं माता जावती, इतकं फळ आलेलं झाड तोडलं. ते म्हणले तसं नाही, तुम्हाला नाही कळायचं. म्हणलं कसं काय? ते शापाटे. म्हणलं मग काय फरक पडतो पिकल्यावर? नाही 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 म्हणले, ते इतकं बेकार आहे, जरी पिकलं त्याचा आंबा खायला गेला तरी शापाटच. मग म्हटले रस करू, त्याचा रस केला आणि ज्यूस सारखा पटापट पिऊन घेऊ. पिलं तरी ढेकर शापाटच. मी कशाचं, आंब्याचं सांगितलं ना, बरोबर आहे ना? आंब्याचं नाही, माणसाचं आहे. म्हणून जरा देशाची सेवा करा, धर्माची करा, समाजाची करा, लोकाची करा. निवळ शापाट न करा. आपलीच बॉडी, आपलीच गाडी, आपलीच माडी, आपल्याच बायकोची गोल गोल साडी. असं नका जगू. दुसऱ्यासाठी काहीतरी जगण्याचा प्रयत्न करा. म्हणून बीज चांगलं लागतं. आणि आई, तुम्हाला सांगू का, किती ब्रह्मचारी, संन्यासी, जपी तपी, ज्ञानी असू द्या, पण 9 महिने 9 दिवस आईच्याच उदरामध्ये त्यांना राहावं लागतं. पण जगाच्या पाठीवर आई श्रेष्ठ आहे. शूर, वीर, देशभक्त, देवभक्त, महाराज, संन्यासी सगळे आईच्या पोटात येत. जो मातेचे उदरा तो मातेचा सोयरा केतुलापा. जो आईच्या उदरातून जन्माला येतो तो आईचा सोयरा कसा होऊ शकतो? जगाच्या पाठीवर आई श्रेष्ठ आहे. बऱ्याच लोकांना तुम्हाला सांग का, पशु पक्षी कुणी असू द्या, पण त्याच्यामध्ये आई श्रेष्ठ आहे. विंचविन तुम्हाला आपल्याला माहीत असेल, पण विंचविन नांगे मारते एवढंच माहिती. पण विंचविनीने जर बाळाला जन्म दिला तर विंचविनीला बाळाला दूध पाजण्याची कुठलीच सुविधा नाही. मग ते विंचविन आपल्या छोट्या छोट्या विंचवाला, बाळाला सांगते जन्म दिल्यावर, तुम्ही मला टोचे मारा. ते जन्मलेले छोटे छोटे विंचू, छोटे बाळ आईला टोचे मारतात आणि आई गतप्राण होते. तिचं नाव आई आहे. एवढी आई श्रेष्ठ आहे हो जगाच्या पाठीवर. आईचं महत्व या जगामध्ये कुणीच काढू शकत नाही. आई या जगामध्ये श्रेष्ठ आहे. म्हणून आयुष्यामध्ये आईला आणि वडिलाला विसरत जाऊ नका. सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे. सर्व तीर्थाचं माहेर जर काय असेल तर आई वडील आहे माऊल्यांनो. आई वडील, आईला आणि वडिलाला आयुष्यात विसरू नका. त्यांच्यासारखं आपल्या आयुष्यामध्ये कुणी काहीच केलेलं नसतं. म्हणून या जगामध्ये स्त्री कमी नाही हो. गल्लीपासून दिल्लीपर्यंत महिला राज आहे. आज देशाच्या राष्ट्रपती सुद्धा कोण आहेत? महिला. गल्लीपासून दिल्लीपर्यंत द्रौपदीताई मुर्मू राष्ट्रपती. पंतप्रधान झाल्या महिला. वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा जनाबाई, मुक्ताबाई, मीराबाई, बहिणाबाई, सोयराबाई, निर्मळाबाई, लोपामुद्रा, सीता, तारा, मंदोदरी, गार्गी अशा अनेक स्त्रिया होऊन गेल्यात. तुम्हाला किती यादी सांगता येईल. आणि शूरवीरामध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ साहेब, येसुबाई महाराणी, ताराबाई महाराणी, अनेक स्त्रिया होऊन गेल्या. तो पद्मिनी जोहर केलं पण अल्लाउद्दीन खिलजीच्या हाती लागल्या नाही. तिला म्हणतात श्रीधर्म. हसल्या स्त्रिया होऊन गेला. तो महिलाला कमजोर समजूच नका. पुरुष माणसं बरं का, गडी माणसं, बाया कमी नाहीत. शंकर सगळ्यात मोठा देव. शंकराचं वाहन काय? नंदीबैल. गणपतीचं वाहन उंदीर मामा. कार्तिक स्वामीचं वाहन गरुड. आपलं कार्तिक स्वामीचं वाहन मोर आणि विष्णूचं वाहन गरुड. पण पार्वतीचं वाहन काय आहे?
वाघ सिंह. पुरुष माणसं काय म्हणतात, आम्ही म्हणजे वाघ. पण वाघावो देवी वाघावर बसली. आणि अशी तशी का हातात त्रिशूळ घेऊनच आहे. कधी तुमच्या नरड्यावर त्रिशूळ ठेवून सांगता यायचं नाही. हा, बाया कमी समजू नका गडी माणसं, बायाला कमी लिखूच नका. चूल आणि मूल गेला आता. हा, ते काही तसलं नाही राहिलं. त्याच्यामुळं महिलांनी सुद्धा गप्प बसायचं नाही. आणि महिला मंडळी एक आहे, पती परमेश्वर आहे हे जरूर आहे, पण पती जर दारू पिऊन येऊन बायकोला मारत असेल तर बायकांनी सहन नाही करायचं. महिला मंडळ आणि पुरुष मंडळी, तुम्ही चांगले असतील तर आमच्या महिला बरोबर सांभाळतील. पण एक आहे, पतिदेव जर रोज दारू पिऊन येऊन बायकोला मारत असेल तर महिला मंडळी एकच काम करायचं बरं. दारू पिणारा नवरा दारू पितो, नवरा मारतो म्हणून माहेरी निघून चुकून जायचं नाही. जीव तर द्यायचाच नाही. आत्महत्या कधी करायची नाही. तुम्हाला मी सांगते सरळ, मला दारू पिऊन आले आणि तुम्हाला मारायला लागले की रस्त्यावर काहीच म्हणायचं, घरात न्यायचं. आतल्या घरात, घराला कडी लावायची. एक दोन मुलं हाताखाली असतातच, काय नाही, डोक्यावरचा पदर कमरेला खोचायचा. मनगटातल्या बांगड्या जरा कोपराकडे न्यायच्या. आणि कणिक तिंबायची माहिती ना, कणकीच्या हुंड्यासारखा निबार तिंबून काढा, काय जसं होईल तसं होईल. आणि एवढ्यावर नाहीच जमलं तर पोळ्या लाटायच्या बेलण्याने टाळू सडका कसे जागेवर येत नाहीत बघा. हे कराच, माणसं नीट झाल्याशिवाय राहत नाहीत. महिला मंडळ घाबरायचं नाही हो. हा, तुम्हाला सांगू का, चांगल्या नवऱ्याजवळ तर कुणी नांदून दाखविल, पण पेताड नवऱ्याला नीट करून जी बाई नांदते ती खरी बाई. आणि जीव पिऊ द्यायचा नाही महिला मंडळ, चुकून जीव घ्यायचा. नरड धरायचो, जीव देता कशाला. अरे गावातले पुरुष माणसं म्हणतील कुठून आणलं या बाईला, आणि कुणी आणलंय, कसं शोध लावला. मी चांगल्या पतीसाठी नाही म्हणत बरं का, हे जे हे करते कारण यांच्यामुळं मुलावर परिणाम होतो, वाईट होतं, ते नाही करायचं. जरा असं करायचं महिला मंडळ.